आसगाव तालुका कोरेगाव येथील हर्षदा विक्रम शिंदे वय 17 हिने प्रथमेश झांजुर्णे राहणार तडवळे सम्मत कोरेगाव याच्यापासून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून दिनांक 26 जानेवारी रोजी राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती। हर्षदा तडवळे येथील हायस्कूलमध्ये इयत्ता 10वी मध्ये शिकत होती। तडवळे येथील प्रथमेश झांजुर्णे हा युवक हर्षदा शाळेत जाता येता तिची छेड काढायचा, पाठलाग करणे, कोयता दाखवणे, इंस्टाग्राम अकाउंट अनब्लॉक न केल्यास कुटुंबाला धमकी देणे, मुलीच्या घरी येऊन तिची बदनामी करणे, मानसिक त्रास देणे, गाडी अंगावर घालणे असे प्रकार नित्य सुरू असायचे। पोलिसांनी सदरचा गुन्हा दाखल करण्यास विलंब केला असा कुटुंबाचा पोलिसांवर आरोप आहे। सध्या संशयित आरोपी हा फरार असून पोलिसांच्या भूमिकेविषयी शंका उत्पन्न होत असल्याचे कुटुंबियाचे म्हणणे आहे। पोलिसांनी तातडीने हालचाल करून आरोपीस अटक करावे व आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करेल असा इशारा शिंदे कुटुंबियांनी दिला आहे। मी हर्षदाची मम्मी आहे। माझी हर्षदा श्री सिद्धेश्वर हायस्कूल तडवळे इथे शिकत होती, इयत्ता 10वीला होती। आत्ता गेल्या शनिवारी तो प्रथमेश झांजुर्णे तो घरी आला, त्यानं तो आम्हाला बोलला, 2 मुलं घेऊन आला घरी आणि तो बोलायला लागला घरातल्यांना की मी असं करीन, मी तसं करीन, तुमच्या मुलीला समजून सांगा। आता आम्ही आमच्या मुलीला विचारलं तर आमची मुलगी तर म्हणते मी काय ह्याच्यात माझा काय भाग नाही, मी काय हे केलं नाही। आणि तिला असं शाळेत जाताना टॉर्चर करायला लागला, मध्ये ती गाडी थांबवायला लागला। एकदा तर तिला म्हणलं मी तुझ्या अंगावर गाडी घालवीन आणि तसं केलं तसं तिच्या अंगावर ती पिकअप घालवली, पण बाजूच्या मुलीनं तिला धरली, ओढून साईडला घेतली, म्हणली मला घरी नाही। आत्ता सांगितलं तिनं तो मुलगा घरी आल्यानंतर की मम्मी मला त्यानं असं केलं होतं। म्हणलं आधी सांगितलं असतं तर आम्ही काहीतरी बोललो असतो ना त्या मुलाला, पण तिने तसं सांगितलं नाही। जेव्हा तो मुलगा घरी येऊन गेला त्याच्यानंतर मग तिनं सांगितलं आम्हाला की तो मला असं करत होता। एक दिवस तर तिला म्हटलं मी तुझ्या पप्पांना राहणार आमच्या कामाला येते ती, मी तिथं आल्यानंतर त्यांना दारू पाजून घरीच ठेवून आमच्या शेडवरती। त्यामुळे तिनं एवढं सगळं आतमध्ये दाबून ठेवलं की तिनं आम्हाला कधी सांगितलंच नाही। शनिवारी 26 जानेवारीला शाळेत गेली, परेड केलं, मी ती घरी आली, मला 2 दिवस झाले राहावं म्हणून मी तिला विचारलं की म्हटलं तिला कोण काय बोललं का हर्षदानं शाळेत येताना? तर ती म्हणली नाही मम्मी मला कोण काय बोललं, मी 5:15 5:30 वाजेपर्यंत तिच्याशी बोलले हो सर तिथं। मी तिला म्हटलं तरी हर्षद तुला कोण काय बोललं का? तर नाही म्हणली मम्मी। मग एवढं सगळं झालं तरी मला तिनं सांगायचं का नाही? मी थोड्या वेळापूर्वी म्हणजे 10-15 मिनिटासाठीच मी घरी गेले, तर 6-6:30 तर तिनं असं करून ठेवलं। मग तिथनं आम्ही तिला नेहमी दवाखान्यात, आम्हाला वाटलं की काही ना काहीतरी करतील म्हणून वाचवतील तिला, पण नाही तसं काय झालं। मग तिथनं म्हणलं आता ही म्हणली सगळी म्हणली पोलीस केस झाली आहे। तर त्या दिवशी मला काय ते संध्याकाळचं त्या दिवशी जुळलंच नाही 26 तारखेला ते पोलीस स्टेशनमध्ये काय सांगायचं काय नाही। मी आपलं म्हटलं आपल्याला हर्षाला लवकर घरी द्यावी, त्याच्यामुळे मी काय केलं नाही। पण दुसऱ्या दिवशी मी गेले तिथं 2 वाजता आम्ही पोहोचलो, तर आम्हाला विचारलंच सुद्धा की तुम्ही कशासाठी आलाय नाही तर काय। मग आम्ही तिथं मग 12-12:30 वाजेपर्यंत थांबलो, तेव्हा आमची पोलीस कंप्लेंट घेतली प्रथमेश रमाकांत झांजुर्णे त्याच्याविषयी तक्रार मग आम्ही नोंदवली तिथं। आज 10 दिवस झाले तरी आमच्या मुलीसाठी कोण काय फळणच झाले तिथं, आम्हाला काय सांगानात मी बाबा इथं तो कुठं लपून बसलाय ते सुद्धा शोधून काढा ना ती काय नाही। आता आम्ही ना एवढं अजून 2 दिवस वाट बघणार आहे, नाहीतर आम्ही आमचा निर्णय घेणार आहे काय करायचे ते पोलीस स्टेशन पाशी जाऊन आत्मदहन करणार आहे। त्याच्याशिवाय आम्ही काय पर्यायच करणार नाही। आता आम्हाला न्याय पाहिजे, बाकीचं काय नाही। त्यांनी आम्हाला एवढं पैसे देतो तेवढं पैसे देतो, ह्याचं आम्हाला काही पैशाचं हे करायचं नाही। आमची मुलगी आम्हाला आणून द्या, आम्ही तुमच्या पैशाला पण नाही चव लावत। आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये पण येऊन म्हणतात की बाबा मागं घ्या, आता हे मागं घ्यायचं आहे का? आमची मुलगी आम्हाला देणार आहेत का मागं घेऊन? ही एवढं सगळं आम्ही आमच्या घरापर्यंत येते ती, माणसांना पाठवते ती, मध्यस्थी घालते ती, असं हे करा मिटवा म्हणून। नाही मी तर नाही मिटवणार मी, कारण मी मुलीची आहे आणि ही जी केलंय ती मी सगळे एकटीनं केलंय। माझ्या नावावरती त्याची कंप्लेंट केस केली आहे मी, बाकीच्यांना कुणाला हे घेतलं नाही मध्यस्थी, कारण माझ्या मुलीनं त्या मुलालाच हे करून तिनं असं आत्महत्या केली आहे आणि ती पण घरात हे केले, गळफास करून घेतलाय। त्यामुळे तर मी त्या पोराला तर सोडणार नाही। सुलोचना नारायण शिंदे माझं नाव, राहणार आसगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा। तर माझी नात 10वीला तडवळ्याला शाळेत होती, तर तिच्या मागे एक मुलगा प्रथमेश झांजुर्णे हा पाठलाग करायचा, धमक्या द्यायचा। शनिवारी तो घरी आला,
2 मुलं घेऊन आला, एकटा पण वैयक्तिक नाही. त्याच्या अगोदर एकटा यायचा जायचा का की मुलगा माझा कामाला रानामाळा जातो त्याच्यात, म्हणून आम्ही आपलं समजून घेतलं होतं. पण त्यानं धमक्यांचा हे केलं, पण आमच्या मुलीनं आम्हाला आजाजीला काही सांगितलं नाही. त्याच्यामुळे आम्हालाही माहिती नव्हतं. ज्या दिवशी शनिवारी झाल्यानंतर रविवार सोमवार मुलगी माझी चांगली घरी माझ्यापाशीच राहत होती. त्याच्यानंतर मुलगीनं शेवट कुणीच काय ऐका नाही तिचं, म्हणून तिनं ते आपलं धमकीच्या पायात तिनं ते आपला जीव घालवला. तर आता आम्ही पोलीस स्टेशनला एवढा वेळ बसलो देखील कुणी आमचं विचारच केला नाही. न करता आम्ही आपले तिथं रात काढून दिवस काढून तिथं बसून गेलो. तर आता या पोलिसांनी काय केलं पाहिजे, आमचा जीव गेला आहे ना, तर त्या मुलाला पकडून शानं त्याला शिक्षाही केली पाहिजे. नाहीतर काय करणार सांगा? नाहीतर आम्ही तिथं आंदोलन करणार, आत्मदान करणार. काय की आमच्या मुलीला जी शिक्षा झाली ती त्या मुलाला बी झाली पाहिजे. आणि आम्हाला अजूनही घरी देखील येऊन शानं काय कळणार धमक्यांचं ढोस चालू आहे. काय म्हणणं आहे त्यांचं? काय धमकी म्हणजे काय देतात? धमकी कशी देतात? 50,000 आम्ही देतो, तुमच्या मुलींच्या नावानं टाकतो, केस माघारी घ्या. आम्ही केस माघारी घेऊ शकत नाही. तुमच्या लाखानं पैसे जरी टाकले तरी माझी मुलगी येणार नाही, तिचा जीव येणार नाही. फक्त इथून मोरं माझ्या ज्या गावातल्या मुली किंवा माझ्या मुली ह्यांच्यासाठी संरक्षण हे झालं पाहिजे. तुम्ही जे पैसे द्यायला तुमच्याकडं किंवा सांगायला येतात तक्रार मागे घ्या, हो. त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली का? नाही सांगितलं अजून. फोनवर सांगितले पण अजून जाऊन सांगितलं नाही आम्ही अजून. किती लोक येतात तुम्हाला धमकी द्यायला? वाटतं ज्या मुलाला अडवतात मुलग्याला, पोराचा बाप अडवतो, वाटत मी कुठे भेटेल तिथं थांब, मला बोलायचं. मग तुला बोलायला काय कारण आहे? आता माझा जीव गेला, वाटत माझ्या पोराला बोलून अडवून काय मिळणार आहे का तुला? त्याचं नाव सांगा, नाव काय मुलाचं? पूर्ण नाव घ्या. मुलाचं नाव माझ्या विक्रम नारायण शिंदे. रमाकांत जाधवने तो मुलाचा बाप तो माझ्याशी 2 शब्द बोलला. म्हणाला की तुझ्या जो 2 मुली आहेत त्यांच्या नावानं मी 50,000 रुपये टाकतो, पण 50,000 रुपयानं माझी मुलगी येणार आहे का? म्हटलं ह्याच जागेवर जर तुझी जर मुलगी असती तर तू काय केलं असतं? त्याच्यावर त्यानं माझा हातपाय जोडलं, मला माफी मागितली. माफी मागितल्यानंतर 2 दिवसानं तो आमच्या घरी आला. माझ्या आईवडिलांशी तो संपर्क साधला. संपर्क साधल्यानंतर आम्ही सर्वांनी सहकुटुंब सहपरिवाराने एक निर्णय घेतला की आपल्याला हे माघारी घ्यायचं नाही. मला मुलगी दे, तुझं पैसे आम्हाला काही नको. फक्त एवढंच मानायचं आहे की माझी मुलगीचं जे काय आहे ते मला फक्त सरकारनं न्याय द्यावा, ही घटनास्थळी सांगायचं.